जय जिजाऊ, जय शिवराय आणि विजयश्री. तर आम्ही आता आलो शेतामध्ये. आता 9 वाजलेत आणि वैरण टाकलेले आहेत नंद्याला आणि आपल्या जारीला, राणीला, आपल्या एकादशीला. हाय एकादशी. आणि आज काल पाऊस छान झालेला असल्यामुळं आज वापसा नाही आहे कुठंच. तरी पण आपण औषध मारून घेऊ शकतो, कारण जेव्हा पण पाऊस येतो त्यावेळेस कीटकनाशकाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. त्यामुळं आज दुसरं काम तर काही चालत नाही, आपण औषधच फवारणी करून घेऊया. तर चला तिकडंच जाऊया. तर सगळ्यात पहिले चारा टाकून घेतला. आधी मी 2 पेंड्या तोडून टाकल्या. आता ही शेवटचं आणि हे टाकून आपण पुढच्या कामाला लागणार आहोत. तर आमचा सकाळी सुका चारा टाकत असतो आम्ही त्यांना, ज्वारीच्या आणि बाजरीचा थोडा होता तो संपून गेला. ज्वारीचा चारा आहे अजून आमच्याकडं. आणि आज आपल्याला फवारणी करायची, तर तिकडं जायचं. तर फवारणीसाठी आपण शेत तयार करतोय. तर त्याच्यामध्ये काय काय टाकलं? पोलार व्हाईट. आणि हे काय करतं, जर तुमच्या जास्तीचा किड्या वगैरे आळा झाला आणि पहिला कोंब जर खाऊन घेतला तर नंतर त्या पानांचा काही उपयोग नसतो, कारण गोबीला एकच फ्लावर येतं. आणि ते जर तुमचा कोंब संपला की विषय संपला, बरोबर ना? आणि कालच पाऊस पडल्यामुळं आज जरा आळी ऊन पडलेलंच आहे. फवारणी केली की ती मरून जाईल आणि मग आपली गोबी छान राहील. कीटकनाशकापासून संरक्षणासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि आता फवारणीचा पंप रेडी करून फवारणीसाठी इकडं चालला आहे. आणि हे आमचं घर आहे, इथंच आम्ही करत असतो काय. तर हा आमचं घर आणि घरासमोरच हे आमचं शेत. ही आमची तुळस, सगळ्या गोष्टी इथं जागेवरच अवेलेबल आहे. तरी आम्हाला आमचं ओरिजिनल डुप्लिकेट शेतकऱ्याचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. कसलं भारी आहे ना. तर फवारणी सुरू झाली बघा. मी म्हटलं नाही, इथंच आहे आमचं शेत आणि इथंच गोबी. आणि पहिल्या पण गोबी आमची खूप मस्त भावात आली, खूप छान मार्केट मिळालं तिला. आणि त्यानंतर आता हा दुसरा फळ आहे आमचा आणि हाही खूप चांगला भावात नक्की येणार, कारण आपण मेहनत घेतो तर फळ आपल्याला नक्की मिळेल. पण आम्ही विचार नाही करत तिला भाव असेल नसेल, फक्त वेळेवर लागवड झाली पाहिजे, तिची काळजी घेणं झाली पाहिजे आणि त्यानंतर जे भेटायचं ते भेटणारच, बरोबर आहे की नाही. मार्केट आपल्या हातात नसतं, वातावरण आपल्या हातात नसतं. काल बघा धो पाऊस झाला आहे आणि आम्ही एका पाण्यासाठी तरसत होतो. आज आमची गोबी एकदम मस्त आहे. तुमच्याकडे काय काय लावलं आहे शेतामध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि आमच्या घरासमोरच खूप छान गुलाबाचे झाड आहेत आणि त्याला फुलं पण खूप सुंदर येतात. मला फुलं फार आवडतात. मी नेहमी सांगितलेलं आहे, जरी कोणतंच फुल नसलं, लहानपणापासूनची ही सवय, तर आमच्याकडं सदाफुली मात्र नेहमी राहायची वर्षभर. आणि आता तर आमच्या गुलाबाला खूपच जास्त फुलं यायला लागलेत आणि ते पण एकदम मस्त आहेत. आणि हे फुलं बघून असं वाटतंय की खरंच देवाकडे किती सुंदर जादूगरी आहेत ना, किती सुंदर फुलं बनवतात, किती प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य भरभरून भरवलेलं आहेत आणि ते आपल्याला दिलेत. त्यामुळं आपण पण त्याचा भरभरून आनंद घ्यायचा, बरोबर आहे की नाही. म्हणून मी आज जास्तीची फुलं लावलेत, कारण एवढे सुंदर दिसत आहे की मन आवरत नाही. मन वडाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकलं पुन्हा येतं पिकावर, तशीच गंमत आहे. आणि आता गप्पा खूप झाल्या, आपण पण फवारणी करून घेऊया. तर योगेशनी फवारणी सुरू केलेली आहेत आणि पूर्ण गोबी बघू शकता आमची तुम्ही. ही या वर्षीचं दुसरं पीक आहे आमचं ह्याच वावरामध्ये. पलीकडं शेपू आला आहे छान, तो पण 4-5 दिवसात उपटायला आलेलाच आहे, काढायला. तर त्याच्या पहिले फवारणी करून घ्यायचे. तर आज काल पाऊस झाला आहे छान, तर आज मस्त वातावरण आहे आणि ऊन पण इतकं कडक आहेत ना की बाप रे काय सांगावं. पाऊस पडतोय कधी घडीतच ऊन पडतंय. तर योगेशला तिकडं होतं, तर मला आपण पण मदत करूया थोडीशी, कारण मला फार आवडतं मध्ये मध्ये करायला. तर काही नाही, पण त्याने मारली ना मग मी 2-3 टाक्या तरी मारत असते. तर आता आपण मारून घेऊया ही पण.
आणि जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस भारी मजा असते फवारणी. तरी आमच्याकडे ना दगडं जास्त असल्यामुळं चिखल एवढा होत नाही, तर थोडं ठिकाणी पाणी तुमतं. कारण काय आहे, त्या मातीमध्ये ना किती पण पाणी आलं तर ती जिरपून घेते आणि पोंग्यामध्येच फवारणी करायची. मागच्या वेळेस बऱ्याच कमी होत्या तर एक खोडावरती फवारणी करा. तर गोबीची फवारणी पोंग्यात असते, कारण हा पोंगा जर वाचला तरच गोबीचा फायदा असतो. आणि आळी पानावर नाही पडत तर कोंब्यात मेन पॉईंटवरती हल्ला करते. कारण कोंब खाऊन घेतला आळीने की ते त्या झाडावरती एवढं काही हे नसतं तिला. मेन आळी पोंग्यातच असते मध्ये, आणि तो जर गेला की विषय संपला. कारण याला काही भेंडी गवारसारखं नाही, जिकडं फांद्या पडतील तिकडं वाढ होईल. एका झाडाला एकच फळ येतं, म्हणजे एकच कोबी येतो, आणि त्यासाठी फवारणी ही पोंग्यामध्ये करतो. आणि आता तुम्ही बघू शकता सगळे दगडं दिसत आहेत की नाही. इथं चप्पल जरी घातली ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही असं आहे. आणि रात्रीच पाऊस झाला आणि सकाळ इकडून तिकडं पाणी तुंबतं, तिकडं खाली ढाळ आहेत म्हणून तिथं पाय भरतायत. बाकी इकडं तुम्ही बघू शकता. आणि हे खडे अशा अनकुचीदार असतात ना की असे जर चुकून जरी पाय पडला ना, आणि चुकून आपण आपल्या झोकात काम करत असतो त्यावेळेस स्पीडने, आणि त्यावेळेस जर टोचला तर अक्षरशः डोक्यात झणका निघता, इतकं जोरात टोचतो तो. तर आज आमचं वातावरण तर मस्त आहे. आणि खूप कडक ऊन दुपारचं होण्याआधी हे सकाळी उरकून घ्यायचे. आणि नंतर दुपारून पाऊस जरी आला तरी ह्याच्यावरती फवारणी आल्यावर 2-3 तास जरी ऊन असलं तर ते औषध फवारणी सक्सेसफुल होती. नाहीतर फवारणी केली औषध मारलं तर ते धुवून जातं सगळं, काही फायदा होत नाही. त्यामुळं सकाळी केलेली सगळ्यात बेस्ट असते. आणि आम्ही इकडनं खाण्यासाठी वांगे आणि ते टमाटर वगैरे लावलेले, चवळीच्या शेंगा, तर येता जाता त्याला पण फवारणी करतो. म्हणजे एवढे किडे पडतात ना, काय सांगावं तुम्हाला, की त्याच्याशिवाय फवारणी केल्याशिवाय काहीच येऊ शकत नाही. आणि तेच किडे जर इकडं नाही केलं तर याच्यावरती पण येतात, त्यामुळं तिकडं पण करणं गरजेचं असतं. तर आज आपल्याला हेच काम करायचे. तर 3 टाक्या मी मारणार आहे आज, आणि बाकीच्या योग्य. आणि पलीकडनं पण गोबी आहेत, मध्ये शेपू आहेत, तर मोजून 7-8 टाक्या मारणार आहेत फक्त. तर 2-2.5 तासाचं काम आहे, पटपट उरकून घ्यायचे. तर असा चिखल तुडत, कधी वाळूवर खडे टोचत आमची फवारणी सुरू आहेत. आणि असंच एक काम आमचं सुरू आहे. सकाळचं 2-2.5 तासामध्ये हे काम आटपून जाईल, नंतर आमचं वेगळं काम राहील. तर अशा पद्धतीनं आज सकाळी फवारणी करायला, म्हणजे काय वाटतं माहिती का, फवारणी करायचं हेतू एकच असतो की आपण जे मेहनत घेतलेली आहे त्या पिकाचं प्रोटेक्शन, संरक्षण व्हावं. तर अशा सुंदर शेत आहेत आमचं सध्या एकदम. कारण पाणी असल्यामुळं काय झालं आहे की आता आम्ही पाणी भरू शकतो आणि वरून पाऊस पण येतो आहे, त्यामुळं. पण पहिले पीक आमचं टोटली बिना फावड्याचं आम्ही केलं आहे. कारण आमच्याकडं बिलकुल पण पाणीच नव्हतं, रोपापुरतं पाणी होतं. तुम्ही बघितलं, आम्ही फक्त रोपांना पाणी भरलं आहे तेव्हा.
बिलकुल आमच्या शेतात बिना फावड्याचे आम्ही एक पीक काढलेत आणि ते पीक एकदम जोरदार झालं. त्याला भाव कमी जास्त भेटला पण माल भरपूर निघाला, त्यामुळं काही वाटलं नाही. आणि आता 40 ते 45 रुपये किलो गोबी चालू आहेत, पण आमच्याकडं नाही आहे. पण आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडं आहे, त्यामुळं छान वाटतं. कारण आमच्या वडखा गावामध्ये कमीत कमी 8 ते 10 गाड्या भरत आहेत गोबीच्या. तर आजूबाजूच्या खेड्यामध्ये पण तसंच आहेत, कारण इकडच्या पूर्ण परिसरमध्ये पंचक्रोशीमध्ये असं भरलं जातं. आता ही दुसरी टाकी माझी भरून घेते, योगेशनं आधी 2 मारले आहेत. तर याचं प्रमाणबद्ध असतं ते किती घ्यायचं काय घ्यायचं, त्यामुळं असं काही नाही. आणि त्यानंतर हे सगळं टाकून आपण पुन्हा एक फवारणी करून घेणार आहोत टाकी. तर आणि फवारणी ही आम्ही कमीत कमी 8 दिवसाला पण बघून करतो. गरज असली तर 15-3 वार, पण गरज नाही पडत, कारण स्वच्छ वातावरण जर असलं तर काही होत नाही, सगळं व्यवस्थित होतं. आणि आता टाकी पूर्ण भरलेली ती व्यवस्थित. आता हिला आपण घेऊन पुन्हा फवारणी करूया. तर आज आमचं हेच काम असणार आहे की, कारण दुपारून पण आज वापसा नाही आहे, कुठं दुसरं बाकीचं काही काम चालत नाही, त्यामुळं आज आमचं फक्त फवारणी होणार. आणि चारा पाणी तर आमचं सकाळ संध्याकाळ रोज असतं, त्याला बंधन सुट्टी कधीच नसते. कारण जसं आपल्याला खायला लागतं तसं जनावराला लागतं, पण बाकीच्या कामांना सुट्टी. उपडगवत वगैरे असलं काही काम नाही. आज आज जरा रिलॅक्सिंग टाईम आहे. तर आता ही टाकी भरलेली आणि आता मी हेच फवारणी मी पूर्ण तेच दाखवत बसण्यापेक्षा आपण थांबूया आता. असला चिखल असतो आमच्याकडे, कुठं पण जा. तर आज फवारणी अशी चिखलात तुडत ताडत करून घ्यायची आहे. त्याला पर्याय नसतो. आणि अशा ऊन छान पडलेलं आहे, त्यामुळे आपण आज फवारणी आटपून घेऊया. आजचा व्हिडिओ इथं थांबूया. आवडला तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असा तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.